दालन प्रदर्शनाचा समारोप। क्रीडाई कोल्हापूर तर्फे आयोजित दालन प्रदर्शनाचा समारोप झाला। यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी व प्रमुख पाहुणे म्हणून महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त सचिव राजगोपाल देवरा यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना राजगोपाल देवरा म्हणाले, मुद्रांक विभागाची राज्यातील 50 दुय्यम उपनिबंध कार्यालय अद्ययावत सुविधांसह मॉडेल म्हणून विकसित केली जातील। त्यात कोल्हापूरच्या 2 कार्यालयांचा समावेश आहे आणि हे काम 1 एप्रिल पासून सुरू होईल। कोल्हापूर शहर ही इतर शेजारच्या 4-5 जिल्ह्यांची राजधानी सारखी असून या ठिकाणी स्वतःचे घर असण्याची अनेकांची इच्छा असते। त्यामुळे या शहरात नवे प्रकल्प, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा झाल्या पाहिजेत आणि यासाठी दालन प्रदर्शनाने अनेक जणांचे ग्रहस्वप्न पूर्ण होणार आहे। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, दालन हे बांधकाम व्यावसायिकांचं जे प्रदर्शन आहे ही एक कोल्हापूरकरांसाठी एक पर्वणी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। बांधकाम व्यवसायातली विविधता या ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदर्शित केली जाते आणि खऱ्या अर्थानं आज या धर्तीवरच्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की आपले घर झालं पाहिजे। ते घर देखील होत असताना ते वैविध्यपूर्ण व्हावं यासाठी क्रीडाईचा नेहमीच प्रयत्न राहतो आणि मग दालनच्या माध्यमातून विविध जे स्टॉल्स आहेत त्या माध्यमातून जे बांधकाम क्षेत्राशी निगडीत असणारे सर्व प्रकारचं या ठिकाणी दाखवलं जातं। निश्चितपणे क्रीडाईचं या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन आहे आणि आभार देखील आहे। क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत यांनी एनए बांधकाम परवाना वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्याच्या बाबतीतल्या व्यावसायिकांच्या मागण्या मांडल्या। यावेळी समन्वयक अतुल पवार, क्रीडाईचे चेतन वसा, सचिन ओसवाल, गौतम परमार, संदीप मिरजकर आदी जण उपस्थित होते। सचिव गणेश सावंत यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही, नाम घेता पुकार, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म